ದೇಶವನ್ನು ಮಾತೆಯಂತೆ ಪೂಜಿಸುವ ಜಗತ್ತಿನ ಏಕೈಕ ರಾಷ್ಟ್ರ ನಮ್ಮ ಭಾರತ. ಮುನಿಶ್ರೀ ಉತ್ತಮ್ ಸಾಗರ್ ಜಿ. ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿದ್ದು, ದೇಶವನ್ನು ಮಾತೆಯೆಂದು ಪೂಜಿಸುವ ಜಗತ್ತಿನ ಏಕೈಕ ದೇಶ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶವಾಗಿದ್ದು, ಜಗತ್ತಿಗೆ ವಿಶ್ವಗುರುವಾಗಿದೆ ಎಂದು ಪರಮಪೂಜ್ಯ 108 ಶ್ರೀ ಉತ್ತಮ್ ಸಾಗರ್ ಜಿ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕಾಕವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಜುಗುಳ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 77ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯೇ ಅತಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂತ ಸಾಧುಗಳ ನಾಡು ನಮ್ಮ ದೇಶವಾಗಿದೆ ಎಂದರು. भारत माता के श्री चरणों में पहला 4 लाइन में अभी ताजा लिखा हूँ भारत माता के लिए, उसको समर्पित करता हूँ. उसके बाद मेरा वक्तव्य शुरू करता हूँ. जो वीरों को जन्म देती है, जो वीरों को जन्म देती है वो वीर माता है. जो वीरों को जन्म देती है वो वीर माता है. जो वीरों को बल प्रदान करती है वो मेरी प्यारी गौ माता है. जो विश्व के हर माताओं का बलिदान दे वो मेरी प्यारी भारत माता है. वो मेरी प्यारी भारत माता है. अब हिंदी में बोलूं या मराठी में बोलूं या कन्नड़ में बोलूं? ನನಗೂ 3 ಭಾಷೆ ಬರ್ತದೆ. ಮರಾಠಿ, ಹಿಂದಿ, ಕನ್ನಡ, ಸ್ವಲ್ಪ ಇಂಗ್ಲಿಷಿಗೂ ಬರ್ತದೆ. ಯಾವ ಭಾಷೆದಾಗ ಮಾತಾಡಲಿ? ನಾವು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಆಗ್ತದೆ ಕನ್ನಡ. ಯಾವ ಭಾಷೆ ಕಲಿಯಲ್ಲ? ಹಿಂದಿ ನಡೀತೈತೆ, ಹಿಂದಿನಾಗ ಮಾತಾಡೋದು ನಮಗೇನ್ರಿ ದೊಡ್ಡ ಆಗ್ತವೆ. तो बात ऐसी है, यह भारत माता है. अभी सारे विश्व में एक ही देश ऐसा देश है, एक ही ऐसा देश है, उस देश को माता के संज्ञा मिली. माता किसको कहते हैं? मात्र भारत देश को ही माता कहते हैं और किसी भी देश को माता ये उपाधि नहीं है, क्योंकि माँ सबको एक समान देखती है. घर में अगर माँ हो तो माँ सबको एक समान देखती है, भेदभाव नहीं करती है. ध्यान रखना. क्योंकि इसको भारत माता क्यों कहा? क्योंकि इसको भारत माता क्यों कहा उसके लिए भी मैंने 4 पंक्तियां रात में लिखा हूं. सारे विश्व में मेरा भारत महान है. सारे विश्व में मेरा भारत महान है. भारत का हर कण कण धर्म स्थान है. भारत का हर कण कण तीर्थ स्थान है. मुझे मेरे भारत के ऊपर अभिमान है. मुझे मेरे भारत के ऊपर अभिमान है, क्योंकि भारत में ही जन्मे सारे धर्मों के भगवान हैं. सारे धर्मों के भगवान हैं, क्योंकि इस भारत में जितने भी धर्मों के भगवान हैं इसी भारत में ही जन्म लिए हुए हैं. इसीलिए इसको भारत माता कहते हैं, क्योंकि माता के पेट से ही संतान का जन्म होता है. तो आज भारत माता अभी अपन कर रहे थे ध्वजारोहण. उस ध्वजारोहण के समय आप लोगों ने ध्वजारोहण के गीत गाए, लेकिन मैं आंखें बंद करके उस गीत को सुन रहा था, बोल रहा था. उस समय एक शब्द आया था, आप उसको आज समझते नहीं हैं क्योंकि कन्नड़ भाषी हैं. एक शब्द का हिंदी का अर्थ आप अच्छे से नहीं जान पाते हैं. उसमें बोला था आप लोगों ने भारत भाग्य विधाता. भारत भाग्य विधाता बिल्कुल सत्य बात है. हमारी भारत माता विश्व का भाग्य विधाता है. ध्यान रखना, विश्व का भाग्य विधाता है कोई तो भारत माता है. क्योंकि मेरे अग्रज सुधा सागर महाराज ने एक बार कहा था, कि विश्व के सभी देशों में चले जाना और कह देना तुम्हारे पास जितने भी बम हैं, परमाणु बम हैं, कोई भी बम हो हमारे भारत को ऊपर फेंक देना. सभी देशों में जाकर कह देना मेरे भारत के ऊपर सारे बम फेंक देना, मेरा भारत का बाल रखा नहीं हो सकता है. क्योंकि जब तक इस भारत में संत हैं और अध्यात्म है, धर्म है, तब तक मेरा भारत का कोई
काम धक्का नहीं कर सकता है, क्योंकि सब हमारा देश सबको लेकर के चलने वाला देश है, सबको लेके चलने वाला हमारा भारत देश है। ಇಂದು ಮುಂಜಾನೆ ಗ್ರಾಮದ ವಿವಿಧ ಕಡೆ 77ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಧ್ವಜಾರೋಹಣ ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಗ್ರಾಮದ ವಿವಿಧ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ, ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಧ್ವಜಾರೋಹಣ ನೆರವೇರಿತು. ಬಳಿಕ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳ ಮಕ್ಕಳಿಂದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಭಾತ ಫೇರಿ ಮುಖಾಂತರ ಗ್ರಾಮದ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ನಲ್ಲಿ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಧ್ವಜಾರೋಹಣ ನೆರವೇರಿಸಿ ಅಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು. ಈ ವೇಳೆ ಮುನಿಗಳು ನೆರೆದಿದ್ದ ಗಣ್ಯರಿಗೆ ಮತ್ತು ಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳಿಗೆ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದೊರಕಿರುವ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯ ಬಗ್ಗೆ ವಿವರವಾಗಿ ವಿವರಿಸಿದರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಅನಿಲ್ ಕಡೋಲೆ, ಅನಿಲ್ ಸುಂಕೆ, ಕಾಕಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ನೀತಾ ಕಾಂಬ್ಳೆ, ಭಾಸ್ಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಸುಧಾಕರ್ ಗಣೇಶ್ವಾಡಿ, ಅರುಣ್ ಗಣೇಶ್ವಾಡಿ, ಜಹಾಂಗೀರ್ ಕಳವಂತ್, ಉಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಅಮೀನ್ ನಂದಗಾಮೆ, ಅಸ್ಲಂ ಅಫರಾಜ್, ಅವಿನಾಶ್ ಪಾಟೀಲ್, ನಿತಿನ್ ಪಾಟೀಲ್, ವಿಜಯ್ ಅಗ್ಸರ್, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ತಾರ್ದಾಳಿ, ಭರತ್ ಲಾಂಡ್ಗಿ, ರಾವ್ ಸಾಹೇಬ್ ಅಕ್ಕೋಳಿ, ದೀಪಕ್ ಪಾಕರೆ, ಸುರೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಭೀಮಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಅಶೋಕ್ ಶಮನೇವಾಡಿ, ಸುಧಾಕರ್ ಮೋಳೆ, ಆಶಿಫ್ ಮಜ್ಕೂರೆ, ಸೋಹಿಲ್ ಮುರ್ಸಲ್, ಮಹಾದೇವ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಉಮೇಶ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಉದಯ್ ದೇಸಾಯಿ, ಬಿಂದು ಅಧೋಕೆ ಸೇರಿದಂತೆ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು, ಎಲ್ಲ ಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳು, ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದದವರು ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಜುಗುಳದಿಂದ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ತಾರ್ದಾಳೆ.